माखजन बाजारपेठेला अजूनही पुराचा वेढा कायम असलेला पाहायला मिळतो आहे। सध्या गड नदीला या ठिकाणी पूर आलेला आहे आणि यामुळे सध्या माखजन बाजारपेठेमधली आपण परिस्थिती आपण पाहतो आहोत। या पावसाळ्याच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा हा माखजन बाजारपेठेला पुराचा वेढा बसलेला आहे। सकाळी याच दुकानामध्ये जवळपास 5 फुटाहून अधिक जास्त पाणी होतं, मात्र सध्या पाऊस जो आहे तो थांबलेला आहे, त्यामुळे सध्या 2 फुटांपर्यंतचं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तर जुना या ठिकाणी सरंद गावाला जाणारा रस्ता देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। हा पूर्ण रस्ता जो आहे या ठिकाणाहून एसटीची वाहतूक पूर्वी होत होती, मात्र आता सध्या गड नदी जी आहे ती या पूर्ण माखजन बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे हा रस्ता सुद्धा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी ऐन पावसाळ्यामध्ये हा पुराचा वेढा माखजन बाजारपेठेला बसलेला आहे। आपल्यासोबत काही इथले व्यापारी आहेत, काही स्थानिक रहिवासी आहेत। साहेब, काय सांगाल, सलग दुसऱ्यांदा हा वेढा बसलेला आहे, काय मागणं असेल नेमकं? जसं चिपळूणचा गाळ दुसरा टप्पा घेतला गेला तसाच माखजनचा पण दुसरा टप्पा घेऊन तो आम्हाला गाळमुक्त करावा। कारण का पहिल्या टप्प्यात जे काढल्या गेलं त्याच्यामुळे काय आलं, हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशी परिस्थिती आमची झाली। आता जे राहिलं शेपूट ते पण त्याच्याकडे लक्ष देऊन सरकारने तो जर आमचा गाळमुक्त केला तर आमचा हा प्रश्न कायमचा मिटेल। तसंच काय होतं, आज जो पाऊस पडला त्याच्यात काही धरणाचं पाणी आलंय, त्यामुळे ते धरणवाल्यांनी पण आम्हाला काही कळवलेलं नाही, सूचना नाही दिली। तर त्याचं पण तहसीलदारांनी वगैरे त्यांना सूचना कराव्यात की धरणवाल्यांनी सूचना देऊन आम्हाला कळवावं। पाणी ओसरतंय झालं, आता 1 तासभर होत आलाय, ओसरायला सुरुवात झालेली आहे। आणि काय झालं, ही सगळी आता शेती दिसते, तुम्ही बघितलं तर सगळी शेती पाण्याखाली आहे। आता 2 दिवस जर झालं तसंच राहिलं तर ते भाताचं पूर्ण वाट लागणार आहे। ही माखजन बाजारपेठेमधली स्थिती आहे। सध्या पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे माखजन बाजारपेठेतलं पाणी जे आहे ते ओसरतो आहे, मात्र या बाजारपेठेला बसणारा पुराचा वेढा हा इथला गाळ काढल्याने नक्कीच या ठिकाणी कमी होऊ शकेल असं इथलं मत जे आहे ते स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।